जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 275. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. जो खरा भक्त असतो त्याला हे पक्क माहीत असतं की चित्तलय होण्यासाठी जे अखंड अनुसंधान, नामानुसंधान भगवंतांचं साधलं पाहिजे. साधलं तर खरा उद्धार होईल, नामाचं प्रेम लाभून, हे जे संत सद्गुरू सांगतात ते साधण्यासाठीची परिस्थिती ही सुद्धा सद्गुरू निर्माण करत असतात, हे त्या भक्ताच्या लक्षात यायला लागतं. सर्व परिस्थितीचे मालक, स्वामी जे सद्गुरू, जे भगवंत, ते हर तऱ्हेचा प्रयत्न करून त्या मनुष्याला आपल्याकडे वळवण्याचा यत्न करत असतात. त्यामुळेच प्रपंचातला चढ उतार, मुख्यतः उतार म्हणजे जी वाईट परिस्थिती भोगावी लागते, ती कधीच साधकाला किंवा भक्ताला अवकृपा वाटत नाही. किंबहुना त्यामध्ये कृपेचा हात बघता येणं म्हणजे खरं भक्तपण, असं आमचे महाराज म्हणतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या वेळेला सद्गुरूंचं अनुसंधान, भगवंतांचं चरणानुसंधान हे दृढ असतं हृदयामध्ये, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांची कृपा आम्हाला मनाच्या कोणत्या पातळीवर नेऊन ठेवते, जिथं इतर सर्व जग लोपून जातं, हे आम्हाला लक्षात येतं. पण हे होण्यासाठी आम्हाला सद्गुरूंनी सांगितलेलं तंतोतंत पाळण्याचा पूर्ण प्रयत्न करावा लागतो. आणि मुख्य म्हणजे सद्गुरूंचंच ऐकतोय की नाही, की अजून कुणाचं ऐकतो आहोत, हेही बघावं लागतं, अखंड तपासावं लागतं. जसं आपण ह्या काकभुशुंडी चरित्राच्या सुरुवातीला बघितलं की गरुडांनासुद्धा अभिमान उत्पन्न झाला. अभिमान म्हणण्यापेक्षा संशय निर्माण झाला. तो संशय जो निर्माण होतो तो अभिमानानंच निर्माण होतो. कुठेतरी अभिमान, अहंकार डोकं वर काढतो, त्याचवेळी भगवत लीलेबद्दल किंवा भगवत गुणांबद्दल, त्यांच्या वर्तनाबद्दल संशय निर्माण होतो. सर्वाचं मूळ, या सर्व नकारात्मक गोष्टींचं भगवंतांच्या बाबतीतल्या, त्याचं मूळ अहंकार आहे. त्यामुळे असा हा अहंकार गरुडाच्या मनात निर्माण झाल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं की कुणाकडेही तुझं काम होणार नाही, तू शिवशंभोंना विचार की काय केलं पाहिजे, केवळ तेच खऱ्या अर्थानं तुला योग्य दिशा दाखवू शकतात, हे जेव्हा त्यांनी सांगितलं, जसं म्हटलं की शिवशंभोंच्या मार्फतच आम्हाला खऱ्या अर्थानं रामभक्ती प्राप्त होऊ शकते. प्रत्यक्ष श्रीरामांनीच सांगितलं, आपण 2-3 भागांच्या अगोदर बघितलं. गुप्त मत म्हणाले, माझं हे गुप्त मत आहे. शंकर भगती बिना नर भगती न पावई मोरी, शंकर भजन बिना नर. त्यामुळे शंकर भगवान, सद्गुरू हेच आम्हाला रामभक्ती, रामप्रेम मिळवून देऊ शकतात. आणि त्यामुळे आता हा गरुड कुठे चाललाय, ते त्याचं वर्णन पुढे शिवशंभो त्याला कसा उपदेश करतात, किती सुंदर प्रकारांनी समजावून सांगतात, हे सुद्धा तुलसीदास वर्णन करतायत, ते आपण बघूया. शिवशंभो ही कथा पार्वती मातेला सांगतायत. त्यामुळे शिवशंभो आता मातेला सांगतायत, परमातुर विहंगपती आयवु तब मोपास, जात रहिउ कुबेर गृह रहिहु उमा कैलास. ज्यावेळी ब्रह्मदेवांनी सांगितलं गरुडाला, तेव्हा अतिशय उत्सुकतेनं, आतुरतेनं गरुड माझ्याजवळ आला. हा असा भक्त असतो पहा.
कसं आहे, अगोदरही म्हटलं तसं भगवंतांची माया अत्यंत बलवती आहे. मोठमोठ्या साधकांना ती खाली खेचू शकते. आणि खाली खेचणं म्हणजे काय, तर संशय निर्माण होतं. आमच्या महाराजांचं वचन आहे, एका संशयानं संबंध साधनाला आग लागते, अशा अर्थाचं वचन आहे. म्हणजे इतका बाधक असतो संशय परमार्थ मार्गामध्ये. पण हा संशय निर्माण झालाय हे लक्षात येऊन त्याबद्दल दुःख वाटणं हे गरुडासारख्या साधकांच्या मनामध्ये येतं. आणि मग त्याला युक्त प्रयत्न करून तो कसा घालवायचा याच्या मागं लागतात ते. गरुडाला तळमळ लागली आहे की हा कसला संशय आला माझ्या आराध्याच्या बाबतीमध्ये, पण तो काही केल्या जात नाही आहे, तर मी काय करू. याला म्हणतात भक्त लक्षण. भक्ताच्या हृदयामध्ये कधी संशय किंवा विकल्प उद्भवतच नाही असं होऊ शकत नाही, मुख्यतः जोवर अजून साधन काळामध्ये आहे तोवर. पण तो निदान उद्भवलाय म्हणजे ते माझं बरोबर नाही आहे, संशय आलाय ही माझ्या मनाची चूक आहे, त्यामुळे त्याचं निवारण काहीतरी करून केलं पाहिजे असं ज्याच्या मनात येतं तो खरा साधक. आणि आमचे महाराज म्हणतातच, नाम घेता घेता संशय आला तर हरकत नाही, तुम्ही संशय असू दे पण नाम घेत घेत संशय करा, म्हणजे तेच नाम तुम्हाला एक दिवस निसंशय करील. काय महाराजांची वचनं आहेत खरंच. संशय निवारण्यासाठी नाम हेच साधन आहे सांगितलं, पण ते नाम सद्गुरूंकडून आलेलं असलं पाहिजे ना. त्यामुळे आता इथे शिवशंभोंकडे गरुड आलेत आणि शिवशंभो सांगतायत, हे उमा, त्यावेळी मी कुबेराकडे चाललो होतो आणि तू कैलासावर होतीस ज्यावेळी पक्षीराज गरुड माझ्याकडे आला. आणि काय केलं येऊन त्यानं तेही सांगतायत शिवशंभो. तेही मम पद सादर सिरुनावा, पुनि आपण संदेह सुनावा. सुनीता करी बिनती मृदुबानी, प्रेम सहित मैं कहेऊ भवानी. गरुडानं आदरपूर्वक माझ्या चरणी मस्तक ठेवलं आणि आपला संशय जो आला होता मनामध्ये तो मला सांगितला. हे भवानी, त्यानं विनंती केली आणि त्याचं ते कोमल बोलणं ऐकून मी प्रेमानं त्याला म्हणालो, प्रेम सहित मैं कहेऊ भवानी. असं असतं पहा सद्गुरूंचं प्रेम. खरं तर आराध्याबद्दल संशय या इतका मोठा अपराध नाही, पण तो सुद्धा सद्गुरू शिवशंभो पोटात घालतात आणि योग्य मार्ग दाखवतात. म्हणून ते सद्गुरूंचं स्थान सर्वोच्च आहे. त्रिदेवांहूनही मोठं पलीकडचं असं ते सद्गुरूंचं स्थान आहे, गुरुतत्वाचं स्थान आहे. आणि म्हणून जेव्हा त्यानं विनंती केली तेव्हा मी त्याला म्हणालो, सांगतायत शिवशंभो, मिलेहु गरुड मार्ग महमोही, कवन भाती समुझावो तोही. तबहि होई सब संशय भंगा, जब बहुकाल करिय सतसंगा. शिवशंभो आहेत ते, तो वाटेल तेची करी असे आहेत नाही का. त्यामुळे म्हणतायत की हे गरुडा, तू मला वाटेत भेटतोयस. सांगितलं ना मातेला त्यांनी की मी कुबेराकडे चाललो होतो त्यावेळेला, तर त्यामध्ये वाटेत तू भेटलायस, तर वाट चालत असताना मी हे सर्व तुला कसं काय समजावून सांगू. कारण सर्व संशयाचा नाश दीर्घकाळ सत्संग केल्यावर होतो. पहा बरं, म्हणून म्हटलं ना, काही काही वचनं वाचल्यानंतर आमच्या मनात विनाकारण कन्फ्युजन होतं, कारण त्याचा अर्थ लागत नाही. जो लव सत्संगा असं सुंदरकांडात सांगितलं, एक क्षणाचा सत्संग पुरे आहे असं हनुमंताला लंकिनी राक्षसी सांगते, आपण बघितलं. आणि इथे शिवशंभो सांगतायत अनंतकाल दीर्घकाळ सत्संग केला पाहिजे, तेव्हा सर्व संशयाचा नाश होतो. म्हणजे लवसत्संगाचा सुद्धा परिणाम असतोच, पण तरीसुद्धा सत्संग जितका अधिक मिळेल तितकी त्या सत्संगाचीच लालसा तीव्र होत जाते. आणि जितकी जितकी सत्संगाची लालसा तीव्र होत जाते तितका तितका विवेक मजबूत होत जातो. आणि म्हणून विवेक मजबूत झाल्याशिवाय पूर्ण संशय निवारण होऊ शकत नाही.
नामस्मरण केलं पाहिजे आणि मग संशय निवारण झालं पाहिजे हे कळण्यासाठी नाम घेण्याचा तरी विवेक अंतरंगात उद्भवावा लागतो आणि तो केवळ संतसंगानं उद्भवतो. म्हणून इथं सांगतायत शिवशंभोंना एकंदर काय तर काकभुशुंडीकडूनच गरुडाला सांगवायचं होतं. शिवशंभो सांगू शकत नव्हते का पुढे येईलच तो भाग, पण त्याच्याकडूनच त्याला सांगवायचं होतं आणि त्यामुळे म्हणतायत की मी आता वाटेत आहे. महाराजांचीच आठवण होते नाही का, प्रत्येक साधकाला विविध प्रकारांनी महाराज सांगायचे आणि मग कळायचं नाही की ह्याला असं का सांगितलं आणि त्याला तसं का सांगितलं. म्हणून आमचे महाराज म्हणतात परमार्थामध्ये कंपॅरिझन करू नये, काय तुलना करू नये की अमुक व्यक्तीला किंवा साधकाला किंवा शिष्याला अशा रीतीनं सांगितलं आणि दुसऱ्या साधकाला शिष्याला अशा रीतीनं सांगितलं, असं का असा संशय येऊ नये. कारण प्रत्येकाचं कारण जे असतं ते आमच्यासारख्यांना कळूच शकत नाही. त्यामुळे डोक्यावर मस्तक नमवावं आणि ते जे सांगतील जसं सांगतील तसं ऐकावं हेच उत्तम असं आम्हाला संत सांगतात. त्यामुळे इथे सांगतायत की संशयाचा नाश तुझ्या दीर्घकाळ सत्संग केल्यानंतर होईल. आणि आता सत्संगाचा महिमा सांगतायत शिवशंभो बरं का. म्हणाले सुनियत हा हरि कथा सुहाई, नाना भांति मुनि न जोगाई, जेहि महु आदि मध्य अवसाना, प्रभु प्रतिपाद्य राम भगवाना, नित हरि कथा होत जह भाई, पठवाऊँ तहाँ सुनहु तुम जाई, जाई ही सुनत सकल संदेहा, राम चरण होई अति नेहा. बिनु सतसंगन हरि कथा, तेहि बिनु मोहन भाग, मोह गए बिनु राम पद, होई न दृढ़ अनुराग, मिलहि न रघुपति बिनु अनुरागा, किए जोग तप ज्ञान बिरागा, उत्तर दिशि सुंदर गिरि नीला, तह रह काक भुसुंडी सुशीला. शिवशंभो म्हणतायत की सत्संग दीर्घकाळ करावा लागतो गरुडा, कारण सत्संगामध्ये हरिकथा होते आणि सत्संगात ऋषीमुनींनी विविध प्रकारांनी गायलेली हरिकथा ऐकावी. का सांगतायत? जेही महु आदि मध्य अवसाना, प्रभु प्रतिपाद्य राम भगवाना. कशी हरिकथा? जिच्या आरंभी मध्ये आणि अंती फक्त भगवान रामचंद्रांचं वर्णन असतं. केवढी मोठी गोष्ट शिवशंभो आम्हाला सांगतायत पहा. ज्या वेळेला हरिकथा आम्ही ऐकतो त्यामध्ये हे असं आहे का हे तपासावं. आम्ही वाचत असो, पठण करत असो, चिंतन करत असतो किंवा कुणाचं श्रवण करत असो, त्यामध्ये इतर फापट पसारा काय होतं ना की लौकिकामध्ये रामकथा कशी उपयोगी आहे हे अनेक जण सांगतात. ते निश्चित योग्य आहे, कारण रामकथा हा जीवन जगण्याचा एक नकाशा असल्यासारखा आहे. त्याच्याप्रमाणे जर आम्ही जीवन जगलो तर त्याचं फळ आम्हाला उत्तम भक्ती लाभून मिळतं. पण ती उत्तम भक्ती हे प्राप्तव्य त्या सांगण्यामधून आहे का हे तपासलं गेलं पाहिजे. जर तसं झालं नाही तर आम्ही उलट त्या लौकिक फापट पसाऱ्यामध्ये अडकतो किंवा कशी रामकथा त्या लौकिकाला लावून तो लौकिक कसा बळकट करावा हे जर आम्हाला समजलं तर त्या रामकथेचा म्हणावा तितका फायदा आम्हाला होत नाही भक्तिप्राप्तीच्या दृष्टीनं. आणि आमचा सगळा मोहरा परमार्थ मार्गामध्ये भक्तिप्राप्तीकडे असला पाहिजे, भक्तिमार्गामध्ये तरी. त्यामुळे हे जे सांगितलं की जेही महु आदि मध्य अवसाना, प्रभू प्रतिपाद्य राम भगवाना. कारण काय होतं अनेक वेळेला आणि अनेक तऱ्हेनं रामकथा विस्तृत करता येते.
आपण जेव्हा वाचतो त्यावेळी सुद्धा असे अनेक थॉट्स मनामध्ये येतात आणि ते भगवंतांनीच दिलेले असतात की आम्हाला अगदी कसं आहे की वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं, विविध प्रकारच्या लौकिक फलप्राप्तीच्या दृष्टीनं, रोग निवारणाच्या दृष्टीनं, कोणती तरी इच्छापूर्तीच्या दृष्टीनं, याही पलीकडे अनेक पुत्रप्राप्तीच्या दृष्टीनं, धनप्राप्तीच्या दृष्टीनं, अशा अनेक तऱ्हेनं रामकथा आहे. त्यामधून आम्हाला काही मिळू शकतं, पण त्यामध्ये आदी, मध्य आणि अंत श्रीरामचंद्र आहेत का? त्यांचं वर्णन आहे का? त्यांच्या गुणांमध्ये स्वतःचं मन डुंबत ठेवण्याची पात्रता ते आम्ही जे वाचतोय, चिंतन करतोय त्यामध्ये आहे का? हे तपासलं गेलं पाहिजे, असं इथे शिवभगवान सांगतायत. त्यांच्या मनरूपी सरोवरामधले राजहंस आहेत श्रीराम, आणि राजहंस हा अखंड डुंबत असतो त्या शिवरूपी सरोवरामध्ये. हे कशानं साध्य होतं? केवळ शिवभगवानांचं ते आराध्य आहे असं नाही, तर आमचंही आराध्य आहे. तर शिवभगवानांसारखं नाही, पण निदान त्याचं रिफ्लेक्शन थोडं तरी आमच्या अंतरंगात पडलं पाहिजे ना. मग तसं झालं नाही तर रामकथा वाचून प्राप्तव्य काय, असं आम्हाला संत विचारतात. आणि ते इथे शिवभगवानांनी एका वाक्यामध्ये खूप मोठी गोष्ट आम्हाला सांगितली आहे. आरंभी, मध्ये आणि अंती भगवान श्रीरामांचंच वर्णन असतं. असा सत्संग मुनींनी केलेला, ज्यामध्ये हरिकथा गायलेली असते, अशी ती ऐकावी, असं शिवभगवान सांगतात. आणि पुढे म्हणाले की हे बंधो, बरं का, जिथे प्रत्येक दिवशी हरिकथा चालते तिथं मी तुला पाठवतो, तू ती जाऊन ऐक. काय भाग्य आहे बा गरुडाचं, नाही का? पाठवलं काकभूषुंडींकडे, कुणी पाठवलं? शिवशंभोंनी. ऐकायला काय पाठवलं? रामकथा. वा, त्यामुळे म्हणतायत की अशी ती कथा जाऊन तू ऐक. ती ऐकताच तुझा संबंध संशय दूर होईल आणि रामचरण होई ही अतिनेहा. श्रीरामचरणी अत्यंत प्रेम निर्माण होईल. हे प्राप्तव्य असलं पाहिजे रामकथा ऐकताना, असं शिवशंभो सांगतायत. पुढे म्हणाले बिनु सत्संग न हरिकथा. सत्संगाशिवाय हरिकथा ऐकायला मिळत नाही, आणि तेही बिनु मोह न भागा. हरिकथा ऐकल्याशिवाय मोह, संशय दूर पळून जात नाही. आणि मोह गये बिनु रामपद होईन दृढ अनुरागा. मोह गेल्याशिवाय श्रीरामचरणी दृढ अनुराग, प्रेम निर्माण होत नाही. आणि पुढे सांगितलं की अशा अनुरागाशिवाय, प्रेमाशिवाय इतर सगळं काही असलं, जोग जप ज्ञान बिराग, योग तप ज्ञान आणि वैराग्य, सगळं काही असलं तरीही मिलही न रघुपती. मिलहीन रघुपती बिनु अनुरागा, किये जोग तप ज्ञान विरागा. शिवशंभो सांगतायत बरं. योगीराज आहेत ते, आणि ते सांगतायत की मिलहीन रघुपती बिनु अनुरागा. प्रेमाशिवाय रघुनाथ मिळत नाहीत, म्हणून तू सत्संगासाठी असं कर. केवढ्या गोष्टी सांगितल्या पहा. सत्संगाशिवाय हरिकथा मिळत नाही सांगितलं, हरिकथेशिवाय संशय दूर होत नाही सांगितलं, संशय गेल्याशिवाय श्रीरामचरणी दृढ प्रेम निर्माण होत नाही सांगितलं, आणि दृढ प्रेम श्रीरामचरणी झाल्याशिवाय त्यांची प्राप्ती होत नाही सांगितलं. म्हणून म्हणतायत सत्संगासाठी तू असं कर. उत्तर दिशेला एक सुंदर नील पर्वत आहे, जिथं सत्शील सुशील असे काकभुशुंडी राहतात. आणि आता काकभुशुंडींचं वर्णन करतायत शिवशंभो. बरं, म्हणाले राम भगती पथ परम प्रवीणा, ज्ञानी गुण गृह बहुकालीना, राम कथा सो कहई निरंतर, सादर सुनहि विविध विहंग बर, जाई सुनहु तह हरि गुण भूरी,
होई ही मोह जनित दुख दूरी, मैं जब ते ही सब कहा बुझाई, चले हर्षी मम पद सिरुनाई. तिथं जे काकभुशुंडी ऋषी राहतात ते म्हणतायत, राम भगती पथ परम प्रवीणा. काय सुंदर शब्दरचना आहे पहा. राम भक्तीच्या मार्गामध्ये प्रवीण आहेत काकभुशुंडी, बरं का. म्हणजे ज्यांना अनुसरल्यामुळे तुम्हाला रामभक्ती मिळू शकते, असे रामभक्तीमध्ये निपुण असे काकभुशुंडी आहेत, ज्ञानी आहेत, गुणसंपन्न आहेत आणि बहुकालीना अनंत काळपासून रामकथा गातायत. रामकथा सो कहई निरंतर, निरंतर श्रीरामांची कथा सांगतायत काकभुशुंडी आज सुद्धा, बरं का. आणि म्हणून सांगतायत शिवशंभो पुढे, निरनिराळे श्रेष्ठ पक्षी आदरानं तिथं जाऊन ती कथा ऐकतात. त्यामुळे हे गरुडा तिथं जा आणि श्रीहरींचे गुणसमूह त्यांचं वर्णन तू ऐक. ते ऐकल्यामुळं मोहामुळे संशयामुळे जे तुझं दुःख निर्माण झालं आहे अंतरंगात ते दूर होईल. अशा रीतीनं हे उमा, जेव्हा मी गरुडाला समजावून सांगितलं तेव्हा तो माझ्या पाया पडला आणि आनंदानं निघाला. आता पुढे का असं केलं हे शिवशंभो पार्वती मातेला सांगतायत, बरं का. म्हणाले, ताते उमान मैं समुझावा, रघुपति कृपा मरमु मैं पावा, होई ही कीन्ह कबहु अभिमाना, सुखो वै चह कृपा निधाना, कछुते ही ते पुनि मैं नहीं राखा, समुझई खग खग ही कै भाषा, प्रभु माया बलवंत भवानी, जाहि न मोह कवन ज्ञानी. हे उमा, मी स्वतः सुद्धा गरुडाला सांगू शकलो असतो, पण का सांगितलं नाही तर रघुनाथांच्या कृपेनं मला त्यांचं रहस्य उमगलं होतं, बरं का. रघुपती कृपा मरमु मै पावा. काय पहा, शिवशंभोंच्या प्रत्येक वाक्यामध्ये, शिवशंभोंच्या वाक्यामध्ये बरं, राम करता, माझा आराध्य करता ही भावना किंचितही लोप पावताना दिसत नाही आम्हाला. त्यामुळे इथे म्हणतायत, रघुपतींच्या कृपेमुळे मी ह्या गरुडाचं मर्म जाणलं होतं की त्याला कधीतरी अभिमान उत्पन्न झाला असावा आणि कृपानिधान श्रीरामांना तो नाहीसा करायचा असावा, बरं का. म्हणजे शिवशंभोंनी त्याला रामायण न सांगण्यामागे शिवशंभोंनी त्याचं मर्म श्रीराम कृपेनं ओळखलेलं होतं आणि म्हणून त्यांनी काकभुशुंडीकडे पाठवलं, असं इथे शिवशंभो पार्वती मातेला सांगतायत. म्हणजे जसं म्हटलं ना, प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काय कारणं असतात हे फक्त शिवशंभो जाणू शकतात. त्यांच्याशिवाय, म्हणून श्रीराम म्हणाले की शिवशंभो जाणतात मला फक्त, याचं कारणच हे. आणि म्हणून त्यांनी दुसरे जे जाणतात सांगितलं श्रीरामांनी, त्या काकभुशुंडींकडे गरुडाला पाठवलं, बरं का. आणि पुढे सांगतात शिवशंभो, ज्ञानी भगत शिरोमणी, त्रिभुवनपती कर जान, ताही मोह माया नर, पावर करही गुमान. कसं आहे गरुड सांगतायत, ज्ञान्यांमध्ये आणि भक्तांमध्ये सुद्धा खरं शिरोमणी आहे, त्रिभुवनपती भगवंतांचं वाहन आहे. अशा गरुडाला सुद्धा भगवंतांच्या मायेनं मोहून टाकलं होतं. आधी म्हणालेच, प्रभू माया बलवंत भवानी, अत्यंत बलवंत आहे प्रभूंची माया. तिनं ज्याला मोहून टाकलं नाही असा कोण ज्ञानी आहे म्हणतात, ज्याहीन मोह कवन असं ज्ञानी. त्यामुळे गरुडासारख्याला ह्या मायेनं मोहित केलं होतं. असं असून सुद्धा म्हणतायत
नर पावर करही गुमान. क्षुद्र मनुष्य मूर्खपणानं घमेंड करतात, गर्व करतात. गरुडासारखा जर मोहित होऊ शकतो तर मनुष्यानं घमेंड करावी का, की मी मायेला जिंकलंय, मी इंद्रियांवर विजय मिळवलाय. किती हास्यास्पद गोष्ट आहे म्हणतायत शिवशंभो. म्हणून आम्हाला शिवशंभो प्रत्येक वेळेस राम करता या भावाची आठवण करून देतात. रघुपती कृपा मरमुमय पामा. जसं आपण अनेक वेळा बघितलं, हा इंद्रिय निग्रह, संशय निवारण हे केवळ सद्गुरू कृपेनं, रामकृपेनंच होऊ शकतं. आणि तसंच ते झालंय. हा भाव हृदयात इतका घट्ट असेल तर तो संशय किंवा त्या इंद्रियांचा खेळ पुन्हा आमच्या वाट्याला येत नाही. नाहीतर मग त्याच चुका होत राहतात. त्या चुका का होत राहतात? कारण त्या चुकांवर मात मी करू शकते असा कुठेतरी अभिमान आमच्या आड येतो. आणि मग त्या चुकांना अंतच राहत नाही. आणि सद्गुरूंनी किती वेळा क्षमा केली तरीसुद्धा आम्ही त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहतो. ते पुन्हा क्षमा करतात, पण असंच जर होत राहिलं तर आम्ही पुढे कसे काय जाणार परमार्थ मार्गात, म्हणतात महाराज. म्हणून महाराज सांगायचे, माझ्या रामासमोर शपथ घ्या की ती चूक मी पुन्हा करणार नाही. आणि मग ज्या चुका झाल्या त्याची जबाबदारी माझी. केवढी मोठी गोष्ट सांगतात सद्गुरू आम्हाला. शिवशंभो जे सांगतायत, म्हणून प्रत्येक वेळेला राम करता ही भावना जागी ठेवा हृदयामध्ये आणि गर्व करू नका. आणि पुढे म्हणाले, शिव बिरंची कहू मोहई, को है बपुरा आन, असजिय जानी भजही मुनी, मायापती भगवान. ही माया शिवब्रह्मदेवांनाही मोहित करते, तर दुसरा बिचारा काय मोठा लागून गेला. को है बपुरा आन, असं लक्षात घेऊन म्हणताय शिवशंभो, मुनिजन फक्त भगवंतांचं म्हणजे कुणाचं, मायापतींचं भजन करतात. माया ही भगवंतांची दासी आहे. त्यामुळे जोवर त्या मायेच्या मालकाला आम्ही घट्ट धरलं नाही तोवर ती माया आम्हाला विविध प्रकारांनी पीडित करते. आणि ती कशी पीडित करते, कोणत्या रूपात समोर उभी ठाकेल हे आमच्या लक्षात सुद्धा येत नाही. इतक्या डिसिव्हिंग ट्रिक्स असतात मायेच्या की अनेकदा आम्हाला जी योग्य गोष्ट वाटत असते तीच आम्हाला विरुद्ध दिशेनं भरकटवत नेते. पण ज्या वेळेला सद्गुरूंची कृपा करुणा आम्ही भागतो आणि त्यांच्या चरणांना घट्ट धरतो, त्यावेळी मात्र त्या मायेचा पाड लागत नाही. कसलीही माया मग त्रास देऊच शकत नाही भक्ताला, साधकाला, शिष्याला. पण हे केवळ गुरुकृपेनं होतं आहे. हा भाव, शुद्ध भाव मात्र अंतरी सदोदित जागृत असला पाहिजे, असं इथं शिवशंभो सांगतायत. आणि आता शिवशंभोंनीच सांगितलं आहे, त्यामुळे गरुड गेले काकभुशुंडींकडे. गयवु गरुड जह बसई भुसुंडा, मती अकुंठ हरि भगति अखंडा, देखी सैल प्रसन्न मन भयवु, माया मोह सोच सब गयवु. आहा, कशी बुद्धी सांगितलंय काकभुशुंडींची. अकुंठ, आमची बुद्धी कुंठित होते म्हणतो ना आम्ही, जी चालत नाही. म्हणजे काय करावं, काय योग्य, काय अयोग्य हा निर्णय घेण्याची क्षमता आमची बुद्धी जी हरवून बसलेली असते त्याला कुंठित बुद्धी म्हणतात. आणि ह्याच्या विरुद्ध म्हणजे ज्यांचा सारासार विवेक शाबूत आहे अशांची बुद्धी, अशा काकभुशुंडींची बुद्धी कशी आहे म्हणतात शिवशंभो, अकुंठित आहे. अशी ही अकुंठित बुद्धी आणि पूर्ण भक्ती असणारे, हरिभगती अखंडा अशी भक्ती असणारे काकभुशुंडी जिथे राहतात तिथे गरुड गेले. तो पर्वत बघूनच प्रसन्न झाले म्हटलंय. आणि काकभुशुंडींच्या दर्शनानंच आहा काय सुंदर, सर्व माया मोह चिंता नाहीशी झाली गरुडांची. असं असतं पहा. सद्गुरूंचं दर्शन, काकभुशुंडी सद्गुरू रूपामध्ये आहे तिथे. सद्गुरूंचं दर्शन
का घेणं अभिप्रेत आहे, का त्यासाठी तळमळणं अभिप्रेत आहे, का त्यासाठी सर्व काही बाजूला सारून गोंदवल्यास जाणं अभिप्रेत आहे, हे इथे शिवशंभू सांगतायत की त्यांच्या दर्शनानंच माया, मोह, चिंता सर्व काही नाहीसं होतं. अनेक साधक शिष्य सांगायचे ना महाराजांना की आम्ही काही प्रश्न घेऊन येतो, पण तुमच्याकडे आलं की ते प्रश्न विरूनच जातात. आम्ही केवळ तुमचं दर्शन घेत राहतो किंवा तुम्ही जे सांगता त्यामधून सहजच आमच्या चिंतांचं, प्रश्नांचं निवारण होतं. हे जे आहे हे ते संत दर्शनानं, सद्गुरू दर्शनानं होत असतं. इथे काकभुशुंडी ह्या संत श्रेष्ठांचं दर्शन घेऊन गरुडाचा सर्व मोह, माया, चिंता नाहीशी झाली. आणि मग गरुडानं काय केलं? करीत डाग मज्जन जलपाना, बटतर गयबु हृदय हर्षाना, वृद्ध वृद्ध विहंगत आये, सुनै राम के चरित सुहाये. तलावात स्नान केलं गरुडानी. पाणी पिऊन प्रसन्न मनानं त्या वटवृक्षाखाली गेला. वटवृक्षाखाली बसून ही कथा सांगतायत ना भुशुंडी. आणि तिथं म्हणतायत श्रीरामांचं सुंदर चरित्र ऐकण्यासाठी अनेक वृद्ध वृद्ध असे पक्षी, वयोवृद्ध पक्षी आले होते बरं का. आणि कथा आरंभ करई सोई चाहा, तेही समय गयउ खगनाहा, आवत देखी सकल खगराजा, हर्षे उबायस सहित समाजा, अति आदर खगपति कर कीन्हा, स्वागत पूछी सुआसन दीन्हा, करी पूजा समेत अनुरागा, मधुर बचन तब बोले उकागा. जिथे वटवृक्षाखाली काकभुशुंडी बसले तिथे गेलेत गरुड आणि भुशुंडी कथा सांगायला सुरुवात करणार इतक्यात पक्षीराज गरुड तिथं पोचलेत. आणि पक्ष्यांच्या ह्या राजाला, गरुडाला येताना बघून काकभुशुंडींसह सर्व बायस सहित समाज, सर्व पक्षी समाजाला आनंद झाला. अतिशय आदर सत्कार केलाय पक्षीराज गरुडाचं त्यांनी. आणि क्षेमकुशल विचारल्यावर बसायला आसन दिलंय उत्तम असं, आणि प्रेमपूर्वक स्वागत केलंय गरुडाचं. आणि मग काकभुशुंडी गोड शब्दात म्हणतायत, नाथ कृतार्थ भयउ मैं, तव दर्शन खगराज, आयसु देहु सो करऊँ अब, प्रभु आयहु के ही काज, सदा कृतार्थ रूप तुम, कह मृदु बचन खगेश, जेहि कई अस्तुति सादर, निज मुख कीन्है महेश. काकभुशुंडी म्हणतायत, हे स्वामी, नाथ, हे पक्षीराज, तुमच्या दर्शनानं मी आज कृतार्थ झालो. जे सांगाल ते मी करीन. काय आज्ञा आहे? कोणत्या कामासाठी आलाय तुम्ही इथं? असं गोड शब्दात काकभुशुंडी ऋषी विचारतायत. आणि पक्षीराज गरुडसुद्धा सांगतायत की तुम्ही स्वतः कृतार्थ रूप आहात काकभुशुंडी. तुमचं मोठेपण, तुमची थोरवी मला स्वतः शिवभगवानांनी अत्यादरानं आपल्या श्रीमुखानं सांगितली. आणि पुढे सांगतायत गरुड, सुनहु तात जेहि कारण आयऊ, सो सब भयउ दरस तव पायऊ, देखी परम पावन तव आश्रम, गयऊ मोह संशय नाना भ्रम, अब श्री राम कथाति पावनी, सदा सुखद दुख पुंजन सावनी, सादर तात सुनावहु मोही, बार बार बिनवऊ प्रभु तोही. काय आज्ञा विचारल्यावर म्हणतायत गरुड, हे तात, मी ज्या कामासाठी आलो होतो ते सर्व काम इथं पोहोचताच पूर्ण झालंय माझं.
तुमचं दर्शन घडल्यानंतर आणि तुमचा पवित्र आश्रम बघून माझा मोह, संशय, अनेक प्रकारचे भ्रम जे साचले होते ते सर्व नाहीसे झाले. पहा बरं, स्टॅग्नेटेड वॉटर स्टार्ट्स फ्लोईंग असं होतं संत दर्शनात. जे साचून राहिलेलं पाणी असतं ते पुन्हा प्रवाहित होतं. मनामध्ये साचलेला गाळ नाहीसा होतो. त्यामुळे इथे गरुड सांगतायत केवळ तुमच्या दर्शनानं हे साध्य झालं आहे काकभुशुंडी. पण आता हे तात श्रीरामांची अत्यंत पवित्र करणारी, नित्य सुखदायिनी आणि दुःख समूहांचा नाश करणारी अशी कथा मला कृपा करून समजावून सांगा. मी वरचेवर तुम्हाला हीच विनंती करतो असं गरुड म्हणाले. आणि गरुडांची कोमल वाणी ऐकून सुनत गरुड कै गिरा विनीता, सरल सुप्रेम सुखद सुपुनीता, भयभूता सुमन परम उचाहा, लाग कहै रघुपती गुण गाहा. काय सुंदर पहा, जे आवडतं काम होतं तेच सांगितलं नाही का. भक्तांचं असं होतं, ज्या वेळेला आपल्याच आराध्याचे भक्त, एकाच आराध्याचे भक्त, एकाच सद्गुरूंचे शिष्य भेटतात एकत्र, त्यावेळेला कुणालाच त्या आराध्याबद्दल काही बोलण्यासाठी त्रास होत नसतो. म्हणजे कितीही वेळ झाली तरीसुद्धा त्या इतका आनंदच त्यांना कशामध्ये नसल्यामुळे सद्गुरूंच्या वर्णनामध्ये, सद्गुरूंच्या गप्पा गोष्टींमध्ये ते कसे आहेत, किती करुणानिधान आहेत, कसे दयासिंधू आहेत, त्यांच्या सत्शिष्यांनी त्यांचं कसं वर्णन केलं आहे, ह्या आणि यासारख्या अनेक गोष्टींमध्ये हे शिष्य, हे भक्त बुडून जात असतात. आणि त्यामुळे म्हणताय तिथे गरुडाची ती विनम्र वाणी, सरळ, सुंदर आणि प्रेमयुक्त अशी पवित्र वाणी ऐकताच भुशुंडींना अतिशय उत्साह वाटायला लागला. रामकथा, आपल्या आराध्याची कथा करायची, या इतका उत्साह दुसऱ्या कशासाठी असू शकत नाही. नाम, रूप, लीला, गुणधाम आणि संत, या 6 गोष्टींमधला उत्साह जो असतो त्यालाच खरं तर फक्त उत्साह हा शब्द युक्त होतो. बाकी सर्व अनर्थ आहे ह्याच्या पलीकडे. त्यामुळे हा जो अर्थ, हे जे मीनिंग आहे परमार्थ मार्गाचं या 6 गोष्टींमध्ये, त्यातल्या लीला प्रसंगांचं वर्णन करा असं जेव्हा गरुडानं सांगितलं त्यावेळेला उत्साहित झाले काकभुशुंडी. पहा बरं, अखंड काय सांगितलं शिवशंभोंनी, अखंड निरंतर रामकथा करतायत काकभुशुंडी, पण म्हणून कंटाळले नाहीत. निरंतर तोच करू शकतो जो कंटाळत नाही, नाही का. त्यामुळे अशी ही निरंतर रामकथा करणाऱ्या काकभुशुंडींना पुन्हा रामकथेची विनंती केल्यावर तितक्याच उत्साहानं काकभुशुंडी पुन्हा रामकथा सांगायला लागली. म्हणतायत, आधी आम्हाला शिवभगवान सांगतायत, प्रथम ही अति अनुराग भवानी, रामचरित सर कहेसी बखानी, पुनि नारद कर मोह अपारा, कहेसी बहुरी रावण अवतारा, प्रभु अवतार कथा पुनि गाई, तबसी सुचरित कहेसी मन लाई, बाल चरित कही विविधि विधि, मन मह परम उछाह, ऋषिया गवन कहेसी पुनि, श्री रघुबीर विवाह. हे भवानी, प्रथम त्यांनी काकभुशुंडींनी अतिशय प्रेमानं रामचरितमानस सरोवराचं रूपक समजावून सांगितलं, सांगतायत शिवभगवान. बरं का, शिवभगवानांच्या मानस सरोवरामधली अखंड चाललेली ही रामकथा, असं हे रूपक आहे जे त्यांनी समजावून सांगितलं. त्यानंतर नारदांना जो मोह झाला
त्याबद्दल सांगितलं. रावणाचा जन्मवृत्तांत सांगतायत, सबंध रामकथा आता सांगतायत. त्यानंतर प्रभूंच्या अवताराची कथा वर्णन केली, की कसा अवतार झाला. बघितलं ना आपण सर्व हे बालकांडामध्ये, ते सर्व वर्णन केलं. त्यानंतर अतिशय मनलाई, अगदी मनापासून श्रीरामांच्या बाललीलांचं वर्णन केलं. मनमह परम उत्साह, त्यांच्या मनात अत्यंत उत्साह भरून राहिला होता सांगतात शिवशंभू, बरं का. अनेक प्रकारच्या बाललीला सांगून त्यानंतर विश्वामित्रांचं अयोध्येस आगमन आणि रघुनाथांच्या विवाहाचं वर्णन काकभूषुंडींनी केलं सांगितलंय. हे सर्व अत्यंत उत्साहानं चालू आहे. आणि अशी ही रामकथा काकभूषुंडी पुढेही सांगतायत आणि त्याचं वर्णन तुलसीदास करतायत. यामध्ये जो शब्द मन मोहून घेतो तो म्हणजे उत्साह. जसं आपण आधी पण म्हटलं की उत्साह हा परमार्थ मार्गाचा प्राण आहे. नामस्मरण असो, लीला चरित्र पठण चिंतन मनन असो, रूपचिंतन असो, भगवंतांच्या सद्गुरूंच्या धामाचं चिंतन, तिथं जाणं असो, तिथला निवास असो, भगवंतांच्या सद्गुरूंच्या गुणांचं चिंतन असो, किंवा त्यांच्या संतजनांबद्दलचं चिंतन असो, या सर्व गोष्टींमध्ये उत्साह हा भरून राहिला पाहिजे अंतरंगामध्ये, असं इथे शिवशंभो सांगतायत. आमच्या महाराजांची गोष्ट आठवली की राम मंदिरामध्ये एकदा कोणी कीर्तनकार आले होते आणि ते कीर्तन करत होते रामांच्या समोर, बरं का. आमच्या महाराजांना दमा असायचा, आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्रास व्हायचा. खरं तर चालायला सुद्धा 2 लोकांचा आधार घेऊन महाराज चालायचे गोंदवल्यात शेवटी जेव्हा राहत होते तेव्हा. त्यावेळेला राम मंदिरात आले आणि बघितलं त्या कीर्तनकाराला. त्यांना काही ते रुचलं नसावं, जे इथं सांगितलं उत्साह तो दिसला नसावा कदाचित. त्यामुळे त्याला बाजूला सरकवलं आणि स्वतः कीर्तनाला, प्रवचनाला, भजनाला उभे राहिले आणि पुढे 2 तास आनंद भरून टाकला. त्याचं कारण उत्साह असतो. इतक्या त्या दम्याच्या त्रासामध्ये ज्या वेळेला कथा किंवा रामचिंतन, रामनामस्मरण, रामभजन ह्या गोष्टी येतात, त्यामध्ये कोणतेच आजार, शारीरिक काहीच क्षुधा किंवा कोणतीही शारीरिक गोष्ट, मानसिक गोष्ट, हे संत महाराज तर मनाच्या पलीकडचे, त्यांचं तर प्रश्नच नाही. पण मोठमोठे साधकसुद्धा जे उत्तम रीतीनं कथा करतात किंवा जे नामस्मरणामध्ये रत असतात, ह्या सर्व लोकांनासुद्धा ह्या शारीरिक दैहिक गोष्टी त्याच्या आड येत नाहीत, उत्साहाच्या आड येत नाहीत. रामकथेच्या आड जर काही येत असेल किंवा नामस्मरणाच्या आड जर काही येत असेल तर तो म्हणजे आळस. आणि हा सर्वात मोठा प्रमाद सांगितलाय तमोगुणांमधला. त्यामुळे उत्साह हा परमार्थ मार्गामध्ये फार फार लाभदायक असतो. ह्याची अनुभूती सद्गुरू कृपेनं सर्व साधकांना येतेच. ज्या वेळेला मन उत्साहात असतं त्यावेळेला परिस्थिती काही असो, प्रपंचामध्ये काही चढ उतार चाललेला असो, नामाला बसल्यानंतर चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात त्यांच्या कृपेनं. हीच त्यांची कृपा असते. आणि त्यावेळेला शिवभगवान म्हणाले तसं लक्षात येतं की हे केवळ माझ्या महाराजांच्या कृपेनं झालेलं आहे. जर आज त्यांच्या कृपेमध्ये त्यांनी दिलेलं नामस्मरण, त्याची साथ संगत मला नसली तर कदाचित मी या परिस्थितीमध्ये जी काही चढ उतार असतील, चढसुद्धा आणि उतारसुद्धा, खूप सुखाची परिस्थिती असेल तरीसुद्धा मी त्यामध्ये हुरळून गेलो असतो आणि परमार्थ मार्गातला उत्साह मला जाणवला नसता. आणि प्रपंचातला उत्साह खूप शॉर्ट काळासाठी असतो, इट्स व्हेरी शॉर्ट लास्टिंग. त्याच्यामध्ये निरंतरता असूच शकत नाही, कारण तिथं चढ उतार हाच प्रपंचाचा स्वभाव आहे. पण परमार्थामध्ये मात्र सद्गुरू कृपेनं ही उत्साहातली निरंतरता आम्हाला गाठता येते, असं संत सांगतात.
आणि त्याचाच बोध इथे शिवशंभू आणि काकभुशुंडी रामचरित्र गायनाच्या सुरुवातीलाच आम्हाला करतायत. त्यामुळे असाच हा उत्साह या गुरुपौर्णिमा सप्ताहामध्ये आमच्या अंतरंगात भरून उरो आणि त्यांच्याच कृपेनं आमच्याकडून जास्तीत जास्त नामस्मरण घडो, हीच आमच्या दयानिधान सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवनस्मरण जय जय राम.